मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मतदारसंघात दौरे सुरू केलेत. दरम्यान महायुतीकडून अद्याप उमेदवार घोषित केला नसला तरी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी अनेक वेळा आपण या मतदारसंघाचे उमेदवार असणार असल्याचा दावा केलाय. दरम्यान भाजपकडून बारणे यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध होताना दिसतोय. भाजपकडून बाळा भेगडे हे देखील मावळवर दावा करत आहेत. महायुतीच्या या वादाचा संजोग वाघेरे पाटील यांना मात्र फायदा होताना दिसतोय, कारण ते जोरदार प्रचाराला लागलेत. मावळ लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात ते भेटीगाठी घेत आहेत. काल संजोग वाघेरे पाटील कर्जतमध्ये आले होते. नितीन सावंत यांच्या शिवालय येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसंच मावळ लोकसभेसाठी जोरदार तयारीला लागण्याचं आवाहन केलं. यावेळी बोलताना त्यांनी मतदारसंघातल्या अनेक प्रश्नांवर भाष्य करत खासदार बारणे यांच्यावर निशाणा साधला. गेले 10 वर्ष मतदारांनी संधी देऊनही बारणे यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडवले नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान भाजपच्या कुरघोडीवर भाष्य करत वाघेरे यांनी जोरदार निशाणा साधला. भाजपने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, तरीही महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे कुठेही डॅमेज झाले नाही. आता तर त्यांनी मनसेला सोबत घेतलंय. उद्या ते बिचुकलेंना सुद्धा सोबत घेऊन बोलायला सोडतील, अशा शब्दात संजोग वाघेरे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय. जे ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी कधीच या बाबतीमध्ये विचार केला नाही. आमच्या तरुणांचा विचार केला नाही, आमच्या महिलांचा विचार केला नाही, आमच्या शेतकऱ्यांचा विचार केला नाही, आमच्या कामगारांचाही विचार केला नाही. अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींकडे यांनी कधीच लक्ष दिलं नाही. आपलं स्वतःची पोळी भाजवण्याचं काम या मंडळींनी केलं आणि विकासासाठी दुसरीकडे गेले आणि कुठं झाला विकास हे त्यांनी या ठिकाणी दाखवून द्यावं. तर आपले 40 गद्दार घेतले, त्याच्यानंतर ते गद्दार घेऊन त्यांना तेवढा गॅरंटी त्यांना मिळाली नाही की आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात हे करू शकतो. मग त्यानंतर त्यांनी अजितदादांना घेतलं तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की आता आपण शिवसेनेला म्हणजे थोडीच तोड देऊ, तरी देखील ते त्या ठिकाणी यशस्वी झाले नाही. त्यानंतर मग त्यांनी अशोकराव चव्हाणांना घेतलं, काँग्रेस फोडल्यानंतर देखील त्यांना असं वाटलं होतं की बाबा आता तरी आपण शिवसेनेला कुठंतरी म्हणजे ओरिजिनल शिवसेनेला आपल्या साहेबांना कुठंतरी आपण मागं खेचण्याचा तेवढ्याच जोमाने तेवढ्याच ताकदीनं साहेब पुढे आले. काही हे सगळे झाले, परंतु आता त्यांनी राजसाहेबांना सुद्धा घेतलं. राजसाहेबांना घेऊन देखील त्यांचं पोट भरलेलं नाही. तर उद्या ते बिचुकले साहेबांना सुद्धा त्यांच्या पक्षात घेतील आणि बिचुकले साहेबांना सुद्धा साहेबांवरती बोलायला सोडतील, तरी सुद्धा त्या ठिकाणी उद्धव साहेबांना ते खाली खेचू शकत नाही.